जंगलामध्ये वसलेलं एक छोटंसं गाव होतं, काळेश्वरवाडी. गाव सुंदर होतं, पण त्या गावाच्या पलीकडे पसरलेलं जंगल मात्र भयानक मानलं जायचं. ते जंगल इतकं दाट होतं की दिवसा देखील तिथे सूर्यप्रकाश नीट पोहोचत नसे. प्रचंड उंच झाडं, त्यांना वेढलेल्या जाड वेली, सतत जमिनीवर पसरलेलं धुकं आणि दूरवरून येणारे विचित्र प्राण्यांचे आवाज यामुळे त्या जंगलात कायम एक गूढ भीती जाणवत असे. गावात अनेक वर्षांपासून एक आख्यायिका सांगितली जात होती. जंगलाच्या आत खोल कुठेतरी एक प्राचीन गुहा आहे आणि त्या गुहेमध्ये एक अद्भुत शक्ती लपलेली आहे. एका रविवारी गावातील जोडपी वनभोजनासाठी जंगलाच्या काठावर गेली. रोहित आणि त्याची पत्नी नेहा, तसेच अमोल आणि प्रिया. नेहा 5 महिन्यांची गरोदर होती. सुरुवातीला सगळं अगदी आनंदात सुरू होतं. सर्वजण गप्पा मारत, जेवणाची तयारी करत आणि निसर्गाचा आनंद घेत होते. पण अचानक जंगलात एक प्रचंड डरकाळी घुमली. क्षणात सगळीकडे भीतीचं वातावरण पसरलं. झुडपांमधून एक विशाल वाघ बाहेर आला. त्याचे लाल भडक डोळे थेट त्या चौघांकडे रोखलेले होते. सर्वजण जीवाच्या आकांताने पळू लागले. गोंधळात अमोल आणि प्रिया वेगळ्या दिशेला गेले, तर रोहित आणि नेहा जंगलाच्या आणखी खोल भागात शिरले. जंगल अधिकच दाट होत चाललं होतं. तेवढ्यात त्यांना डोंगराच्या कड्यात एक मोठी काळी गुहा दिसली. गुहेच्या तोंडाशी लटकलेल्या वेली वाऱ्याने हलत होत्या आणि आतून थंड हवा येत होती. दोघं सावधपणे गुहेत शिरले. गुहेच्या आत खोलवर गेल्यावर त्यांना एक विचित्र दृश्य दिसलं. एका मोठ्या दगडावर प्राचीन लाकडी कपाट ठेवलेलं होतं. त्याच्या बाजूला सुंदर नक्षीकाम केलेला पितळी माठ होता आणि त्यावर जड झाकण होतं. माठाशेजारी एक जुनाट ॲल्युमिनियमचा ग्लास ठेवलेला होता. तहान लागल्यामुळे नेहानं माठाचं झाकण उघडलं. क्षणात त्या माठातून मंद निळसर प्रकाश बाहेर पडू लागला. ते दृश्य अत्यंत गूढ आणि भयावह होतं. तहान जोरात लागल्याने नेहानं ग्लासात पाणी घेतलं आणि ते पिऊन टाकलं. काही क्षणातच तिला प्रचंड थकवा जाणवू लागला. तिचे डोळे जड झाले आणि ती दगडाला टेकून झोपली. गुहेत शांतता पसरली. त्या गूढ पाण्याची शक्ती तिच्या बाळामध्ये उतरली होती. त्या प्रकाशात तिच्या गर्भातील बाळाची अस्पष्ट आकृती दिसत होती.